लेक्चरच्या माध्यमातून कॅश बुक विथ 2 कॉलम हा भाग अभ्यासणार. आपण सिंपल कॅश बुक हा भाग अभ्यासलेला आहे. पण सिंपल कॅश बुक वर रिसीट अँड पेमेंट these are the two sides. In simple cash book we have studied the receipt and payment. Simple cash book मध्ये receipt आणि payment असे दोन बाजू असलेला simple cash book बघितला. If the cash comes into business, then we have to be recorded it on receipt side. When cash comes into business, we have to be recorded it on debit side of cash book or the receipt side of cash book. And when cash goes from the business, or ourselves, then we have been recorded on the credit side of the cash book or the payment side of the cash book. हे मराठीमधून मी सांगू शकतो. ज्यावेळी कॅश बिझनेस मध्ये आली त्यावेळी आपण रिसीट साइडला त्याची नोंद घेतली आणि ज्यावेळी बिझनेस मधून कॅश गेली तर त्याची नोंद आपण पेमेंट साइडला घेतली. In other words, when we have earned the money, then we have recorded on it receipt side, and we have made some expenses. When we have made some expenses, then it is to be recorded on the payment side. Today we are going to see the two columnar cash book. Now just I have explained related to simple cash book. Today we are going to discuss about two columnar cash book. It have two columns for amount. Means in simple cash book we have studied only one amount column. Here we have to maintain two amounts column on debit side as well as on credit side. Two amount columns on receipt side, two amount columns on payment side, two amount columns. या दोन अमाउंट कॉलमचे एकाच अमाउंट कॉलमचे दोन अमाउंट कॉलम केले. पण त्यावेळी आपण सिंपल कॅश बुक मध्ये जो अमाउंट कॉलम ठेवलेला होता त्या अमाउंट कॉलमचे दोन अमाउंट कॉलम केले. रिसीट साइडला दोन अमाउंट कॉलम आखायचे, पेमेंट साइडला सुद्धा दोन कॉलम अमाउंट साठी आखायचे. मग त्या कॉलमला नाव काय द्यायची? रिसीट साइडला अमाउंट साठीचे दोन कॉलम जे आखलेले आहेत त्यातील एका कॉलमला आपण नाव देणार आहोत कॅश आणि दुसऱ्या कॉलमला देणार आहोत बँक. रिसीट साइडला अमाउंट कॉलमचे जे आपण दोन भाग केले त्यातील पहिल्या कॉलमला नाव दिलं आपण अमाउंट कॉलमच्या पहिल्या कॉलमला नाव दिलं कॅश आणि दुसऱ्या कॉलमला नाव दिलं आपण बँक. जसं रिसीट साइडला असं केलं तशाच पद्धतीने आपल्याला पेमेंट साइडला सुद्धा जे आपला सिंपल कॅश बुक मध्ये पेमेंट साइडला जो सिंपल कॅश बुकचा पेमेंट साइडला जो अमाउंटचा कॉलम होता त्या कॉलमचे सुद्धा आपल्याला दोन भाग करावे लागले. आणि त्या दोन भागापैकी पहिल्या भागाला पेमेंट साइड मध्ये सुद्धा कॅश आणि दुसऱ्या भागाला बँक असं नामकरण आपल्याला करायचं आहे. ऑन पेमेंट साइड amount column have two columns. Amount column should be divided in two columns. The name of the first column is cash and another one is bank. It is the difference between simple cash book and columnar cash book. हा सिंपल कॅश बुक आणि कॉलमनर कॅश बुक मधला फरक काय आहे? सिंपल कॅश बुक मध्ये अमाउंटचा एकच कॉलम होता. कॉलमनर कॅश बुक मध्ये आपण जेवढे कॉलम कॅश बुकचे आखणार आहोत तेवढे अमाउंटचे कॉलम करायचे आहेत. हाच मेन फरक आहे. सिंपल कॅश बुक मध्ये ओनली वन अमाउंट कॉलम. इन सिंपल कॅश बुक ओनली वन अमाउंट कॉलम and in columnar cash book how many columns of cash book we have to going to record maintain. In that case there should be their columns. जे जेवढे कॉलम आपण ठेवणार
जेवढे कॉलम आपण निर्माण करणार, जेवढ्या कॉलमचा आपण कॅश बुक निर्माण करणार, तेवढे कॉलम आपल्याला निर्माण करावे लागतील. आता इथं आपण 2 कॉलम जर म्हटले म्हणजे अमाऊंटचे कॉलम झाले 2, त्याचा एक झाला कॅश, दुसरा झाला बँक. आता प्रश्न विद्यार्थ्यांना पडणार आहे. ट्रान्झॅक्शन आपल्या समोर आलं. आता ट्रान्झॅक्शन आल्यानंतर रिसीट साइडचं इफ कॅश कम्स इनटू बिझनेस, जर ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश कम्स इन असेल तर त्याचं पुस्तिका आपण डेबिट साइडला करणार आहे निश्चित. दुसरा कोणताही फरक नाही. सिंपल कॅश बुक आणि कॉलमनर कॅश बुक मध्ये पोस्टिंग करत असताना कोणताही फरक येत नाही. फक्त आपला गोंधळ होणारा कुठं आहे, ट्रान्झॅक्शनची जी अमाऊंट दिलेली आहे ती दिलेली अमाऊंट कॅश कॉलम मध्ये घ्यायची का बँक कॉलम मध्ये घ्यायची, हाच मोठा प्रश्न. If cash comes in, then it is to be recorded on debit side or receipt side. And if cash goes out from business, then it is to be recorded on credit side or payment side. हे तर आपण सिंपल कॅश बुक मध्ये शिकलो. जर बिझनेस मध्ये कॅश आली तर ते डेबिटला नोंदवायचे आहे आणि बिझनेस मध्ये कॅश गेली तर क्रेडिटला नोंदवायचे आहे. बिझनेस मध्ये कॅश आली तर रिसीटला नोंदवायचे आहे. बिझनेस मध्ये कॅश गेली तर पेमेंटला नोंदवायचे आहे. इथपर्यंत आपलं पूर्ण आपल्या कोणत्याही यामध्ये शंका नाही. आता शंका येणार कोणती, आपले कॉलम वाढले, अमाऊंटचे कॉलम वाढले, मग त्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये घ्यायची, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे. ट्रान्झॅक्शनची जी अमाऊंट दिलेली आहे ती कोणत्या कॉलम मध्ये घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला हे मार्गदर्शक काही नियम या ब्लॅकबोर्डवर लिहिलेले आहेत. या नियमांचा आधार आपण जर घेऊन कॅशबुकचा प्रॉब्लेम सोडवला तर निश्चितच आपली कोणतीही चूक होणार नाही. व्हॉट इज द फर्स्ट रूल? कॅश कम्स इन इज रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड ऑफ द कॅश बुक. डेबिट साइड म्हणजे रिसीट साइडला आपल्याला ते नोंदवायचं. सेकंड, कॅश गोज आउट इज रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड ऑफ द कॅश बुक. We have studied in simple cash book. We have used rule to understand simple cash book. The posting in simple cash book. या दोन नियमांचा आपण आधार घेऊन आपण सिंपल कॅश बुक तयार केलेलं होतं. आता या सिंपल कॅश बुक मध्ये आणि कॉलमनर कॅश बुक मध्ये फरक झाला त्या अमाउंट कॉलमचा. आता त्या अमाउंट कॉलम मध्ये व्हेन वी आर गोइंग टू रेकॉर्ड द अमाउंट, ट्रान्झॅक्शनची आपण अमाउंट कशा पद्धतीने नोंदवायची त्यासाठी तिसरा नियम सांगितलाय पहा. इफ कॅश डिपॉझिटेड म्हणजे जमा करणे, कॅश डिपॉझिटेड इनटू बँक, जर बँकेत आपण पैसे जमा केले असतील, आपण करो आपला ग्राहक करो एन प्रकारे, इन विच वे, इन एनी वे द कॅश शुड बी डिपॉझिटेड इनटू बँक. कॅश कम्स इनटू बँक. बँकेमध्ये आपल्या बँक खात्यामध्ये जर पैसे आले असतील, मग ते आपण स्वतः नेऊन भरलेले असू देत, काही ग्राहकांना आपण उधारीवर माल विकला होता त्यांनी डायरेक्ट नेऊन आपल्या खात्यात बँकेत पैसे भरू देत, कोणत्याही कारणानं इन एनी केस, इन एनी वे कॅश डिपॉझिटेड इनटू आवर बँक अकाउंट, इन आवर बँक अकाउंट, कॅश डिपॉझिटेड इनटू आवर बँक अकाउंट, बँकेतल्या आपल्या खात्यावर जर पैसे जमा झाले असतील, इन एनी केस, कोणत्याही, स्वतः जाऊन भरो, ग्राहकांना डायरेक्ट भरू दे, बँकेने इंटरेस्ट गोळा करून आपल्या खात्यात जमा करू दे, कुठलंही आणि इतर बिल आणून आपल्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होऊ द्या, कोणत्याही कारणानं आपल्या बँक अकाउंट मध्ये जर पैसे जमा झाले असतील, पुन्हा एकदा सांगतो बघा, कोणत्याही कारणानं आपल्या बँक अकाउंट मध्ये जर पैसे जमा झाले असतील, then the amount recorded on debit side of bank column, आपल्या डेबिट साइडला म्हणजे रिसीट साइडला बँक कॉलम आपण आखलेला अमाउंटचा, ती अमाउंट कुठे नोंदवायच्या, बँक कॉलम मध्ये नोंदवायची. इफ कॅश डिपॉझिटेड इनटू बँक बाय हिमसेल्फ, स्वतः बिझनेस मधून स्वतः बँकेत पैसे आपल्या खात्यात भरले, एखाद्या ग्राहकाने डायरेक्ट भरले, बँकेनं आपल्या ठेवीवरचं व्याज किंवा बाहेरून आपल्याला शेअर्सवरचं डिव्हिडंड जे काय मिळालं ते वसूल करून आपल्या खात्यात जमा केलं असेल, एनी केस, एनी वे, कोणत्याही कारणानं, कोणत्याही मार्गानं आपल्या बँक खात्यात जर पैसे जमा झाले असतील तर डेबिट साइडला त्याचं पोस्टिंग करून ती अमाऊंट बँक कॉलम मध्ये आपल्याला घ्यावी.
नोंदवायची आहे. इट इज टू बी रेकॉर्डेड when the cash is deposited into bank, then the amount recorded on debit side of bank column. Debit side of bank column. Debit side च्या bank column मध्ये आपल्याला amount नोंदवायची. Cash deposited into bank account, then that amount should be recorded on bank column. Otherwise, जर पैसे आपल्याला मिळाले, बँकेत जमा झाले नसतील, कोणत्याही कारणाने जर बँकेत पैसे जमा झाले नसतील, तर मात्र आपल्याला कॅश कॉलम मध्ये घ्यायचे. केव्हा कॅश कॉलम मध्ये घ्यायचे? जर ते ट्रान्झॅक्शन बँकेत पैसे जमा झाले तसं सांगत नसेल, त्यावेळी ती रक्कम कॅश कॉलम मध्ये घ्या. जर ते ट्रान्झॅक्शन बँकेत पैसे जमा झाले असे आम्ही सांगत असेल, तर ती रक्कम बँक कॉलम मध्ये घ्यायची आहे. 4 नंबर काय आहे बघा. इफ चेक पेड म्हणजे देणे, चेक म्हणजे धनादेश माहिती आहे तुम्हाला, पेड म्हणजे देणे. चेक दिलेला आहे, आपण काय केलेला आहे? चेक दिलेला आहे. इफ चेक पेड देन द अमाउंट रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड ऑफ बँक कॉलम. जर आपल्याकडून चेक गेला असेल, कुणालाही चेक जाऊ दे म्हणतो आपण, कुणाला जर चेक दिला असेल तर आपण जर दिलेला चेक असेल तर त्या दिलेल्या चेकची जी अमाउंट असेल ती अमाउंट आपल्याला बँक कॉलम मध्ये नोंदवायची आहे. कोणत्या बाजूला? क्रेडिट साइडची. आपण चेक दिला असेल तर आपल्याला ती बँक कॉलम मध्ये नोंदवायची. याचा अर्थ काय पहा, आपल्या बँकेच्या खात्यात पैसे जमा झाले तर बँक कॉलम मध्ये नोंदवा. आपल्या बँक खात्यामधून पैसे खर्च झाले तर बँक कॉलम मध्ये नोंदवा. अन्यथा ते कॅश कॉलम मध्येच नोंदवायचे आहे. मला वाटतं तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. आता बँक कॉलम मध्ये कधी रक्कम घ्यायची त्या ट्रान्झॅक्शनची? जर आपल्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झाले असतील कोणत्याही कारणानं तरच बँक कॉलम मध्ये घ्यायचे, आणि आपल्या बँक खात्यामधून पैसे खर्च झाले असतील, कमी झाले असतील, तरच पेमेंट साइडला आपल्याला ते बँक कॉलम मध्ये घ्यायचे, नाही तर कॅश कॉलम मध्येच नोंदवायचे. अमाउंटचे कितीही कॉलम घ्या, आपण अमाउंटचे 2 कॉलम केले, एक कॅश कॉलम दुसरा बँक कॉलम. कॅश कॉलम मध्ये आपण नोंदवू शकतो, काय काय नोंदवायचं ते आपल्याला माहितीच आहे. बँक कॉलम मध्ये कधी घ्यायचं आहे? जर आपल्या बँकेच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर डेबिट साइडला घ्या बँक कॉलम मध्ये अमाउंट, आणि जर आपल्या खात्यामधून पैसे खर्च झाले असतील, कमी झाले असतील, तर पेमेंट साइडला बँक कॉलम मध्ये अमाउंट घ्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण 2 कॉलमवर कॅश बुकचं पोस्टिंग करूया. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.